मानुसरे, न्यूज 24 तास मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। धनगर विरोधी किल्ले रायगड विकास प्राधिकरण दुसरा रोपवे करण्याचा डाव असल्याने हिरकणी वाडीवरील अनेक कुटुंब होणार बेरोजगार। सन 1992 ला स्थापन झालेली रोपवे सेवा 1996 साली आबालवृद्ध शारीरिक क्षमता नसलेल्या शिवभक्तांना रायगडवर जाता येता यावे म्हणून सुरू करण्यात आली। आतापर्यंत या रोपवेने सतत 25 वर्ष शिवभक्तांना सुरक्षित सेवा दिली आहे। रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीला अर्थात धनगरवाडीला या रोपवेमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे। या वाडीवरील अनेक लोकांना रोपवे कंपनीच्या माध्यमातून विविध पदांवर नोकरी प्राप्त झालेली आहे। रोपवेमुळे या वाडीवरील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। या रोपवेच्या सुविधेमुळे हिरकणीवाडी, नेवाळेवाडी, खडकीवाडी, पोटलेवाडी, टकमकवाडी, परडी, आमडोशी, बहुलवाडी, छत्री निजामपूर येथील अनेक लोकांना ताक विकणे, पाणी बाटली विकणे, लिंबू सरबत विकणे, हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणे अशा प्रकारचे व्यवसाय हिरकणीवाडीवर व आजूबाजूच्या परिसरात रोपवेच्या माध्यमातून चालत आहेत। इथल्या लोकांनी शिवभक्तांच्या सोयीसाठी स्वतःच्या हिमतीवर तर काहींनी बँकेचे कर्ज काढून लॉजची व्यवस्था केली आहे। मात्र रायगड विकास प्राधिकरणाच्या दुसऱ्या रोपवेच्या डावामुळे हे सर्व व्यवसाय करणारे लोक बेरोजगार होऊ शकतात। मुळात इथे अस्तित्वात असलेल्या रोपवेने त्याची कार्यक्षमता वाढवून वाढीव प्रवासी घेऊन जाण्यासाठीची ताकद निर्माण केली आहे। त्याप्रमाणे त्यांचे कामही प्रगत अवस्थेत आहे। शिवाय लॉकडाऊनच्या काळातही या रोपवे व्यवस्थापनाने सर्व कामगारांना पूर्ण वेतन देऊन आपले अस्तित्व कायम राखले आहे। शिवाय दिवाळीमध्ये बोनस दिला आहे। अशा प्रकारे चांगली सेवा देणारी रोपवे सेवा असताना पर्यायी रोपवेचा घाट घालून वाद निर्माण करून सुखाने जीवन जगणाऱ्या हिरकणीवाडीवर बेरोजगारी व वादाचा प्रश्न निर्माण केला आहे। न्यूज 24 तास मराठीसाठी प्रतिनिधी भिवा पवार, राजन पाटील, रायगड। मी माजी सरपंच लक्ष्मण बाबू अवकिरकर। मी ह्या रोपवेच्या पहिल्या दिवसापासून संघ आहे त्यांच्या, आणि ही रोपवेची जागा आहे ही प्रत्येकाच्या वहिवाटीप्रमाणे मालकी हक्काची घेतलेली आहे खरेदी रोपवेवाल्यांनी। आणि ह्या रोपवेमुळं आमच्या गावात पाण्याचा लेस ना, आमची रातभर लोक लांब 5-5, 6-6 किलोमीटरवर पाण्याला जायची, पण रोपवे आल्यास आम्हाला पाण्याचा टंचाई नाही। ती स्वतः इथं टँकरच आणून ठेवले त्यांनी, काय तलाव बांधलेत। आणि ह्या रोपवेमुळं हा गाव म्हणजे एवढा जो रंगरूपास आले तो ह्या रोपवेमुळं आले। आणि आता ह्या वादामुळं रोपवे 7-8 महिने लॉकडाऊनमुळे बंद आहे। तर लोकांची एवढी उपासमारीची वेळ आली तर विचारू नका। लोकांच्या आता ही घरदारा बांधलीत, ही बँकेचे कर्ज घेऊन बांधलीत, तर ती लोकांना आता बँकवाले तगादा लावतात। लास्टला ती घरं लिलाव व्हायच्या मार्गावर आहेत। तरी पण हे रोपवे चालू होणं जरुरीचं आहे। आणि हे रोपवेमुळं ह्या आजूबाजूच्या वाड्या ह्यांना लय फायदा आहे। म्हणजे ताक बीक विकायला ह्या रोपवेला लोक यायचे आजूबाजूच्या वाड्या, पण ते हे याच्यामुळं 7-8 महिने तर त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे। माझं नाव संतोष किसन अवकिरकर। मी ह्या गावात मी जन्म झाला माझ्या गावामध्ये। हा रोपवे 96 ला स्टार्ट झाला। 93 पासून त्याचं फाउंडेशनचं काम चालू होतं। 96 ला स्टार्टिंग झाला रोपवे। पण याच्या आधी या गावात काही सुविधा नव्हत्या। साधा एक रस्ता नव्हता गावामध्ये येण्यासाठी।
ही जोग इंजिनिअरिंग कंपनी जेव्हा रुपये इथं त्यांनी प्रकल्प आणला आहे गावामध्ये, त्यानंतर त्यांनी पहिलं रस्त्याचं काम केलं. रस्ते केल्यानंतर गावामध्ये काही जी असणारी पहिली जुनी तळी त्यांना पक्की बांधली त्यांनी, आणि पहिला पाण्याची व्यवस्था गावात केली. आणि हा रोपवे आल्यानंतरच्या गावाला चांगले सोन्याचे दिवस आले. नाही तर एवढी बेकारी परिस्थिती की लोक 8-8 दिवस आंघोळ्या करत नव्हते, कारण पाणीच नव्हतं ना. कारण गुरांना 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावर नेऊन झोपड्या घेऊन राहायचे. घरात दिवसातून एखाद पाण्याची खापी यायची, पाण्याची ट्रिप मारायची, लोक 5-5 किलोमीटर अंतरावरती जाऊन आणायचे पाणी. आज त्या रोपवेवाल्यांनी प्रत्यक्षात तिथे टँकर आणून ठेवला आमच्या गावासाठी. जेवढं पाणी कमी पडतं गावाला पुरवणार ती कंपनी करते. रोपवे आल्यापासून आम्ही हॉटेल बांधली गावामध्ये, प्रत्येकाने लॉजिंग घर होती लॉजिंग केल्या, हॉटेल बांधली. आणि आज गेले 8 महिने हा रोपवेचा प्रॉब्लेम हा झाल्यापासून इकडे पब्लिक तर 100%, फक्त 80% लोक येणं बंद झाले. 20% लोक पायऱ्यान सोडून जातात वरती गडावर. त्यातली पण काही लोक रिटर्न, रोपवे बंद म्हटलं तर लोक गडाकडे येतच नाही. आम्हाला फोनवरती पण कॉल करतात की रोपवे चालू झाला का. आम्ही जर नाही म्हटलं तर लोक इकडे येतच नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मग रोपवे हा काळाची गरज आहे. हा रोपवे राहायलाच पाहिजे, कारण रोपवेशिवाय दुसरं काही नाही या ठिकाणी आम्हाला. हो, आजूबाजू वाड्यामध्ये आमचंच गाव नाही, असं आजूबाजूच्या 4 वाड्या पण ह्या रोपवेच्या मुळे गडाकडे. मी माझं प्रॉपरली गड रायगडावरती आहे वाडा माझा. जी आज दिवसाला लोक येतात ती वर्षाला लोक रायगडावर येत नव्हते, कारण नुसतं फक्त रोपवेमुळे. आज माझ्या फॅमिलीत 10 लोक आहेत, त्यातले आम्ही 8 जण पायी जातो, पण 4 लोक रोपवेने जातात, कारण त्यांना चढणं शक्य नाही असल्यामुळे. त्यामुळे आज रोपवेमुळे रायगड हा फोकस. विठाबाई धाकटू अवकेरकर. हां, मग तिथून इथं आम्ही आल्यापासून, रोपवे आल्यापासून एवढी व्यवस्था चाललेली आहे. हां, मग म्हणजे आता आम्ही हा रोपवे जर उठून गेला तर मग आम्ही कुठं जाणार. या जमिनी आम्ही आलोय तिथपासून त्यातनी वापर आहे, आलोय तिथपासून आमच्या अंधीपासून आहे. आणि त्या जमिनी आता म्हणता आजी तो म्हणतो आमचे आहेत, ते म्हणतो आमचे आहेत. म्हणजे मग आम्हाला कुठं उठून लावणार हो आता आम्ही घरं बांधलेली. हां, मग आता तुमच्या हाताने तुम्ही कुठं ते आम्हाला लावा, आमचं समाधान होईल, आहे का नाही. तुमचं होईल समाधान म्हणावं. आम्हाला पाण्याची लय टंचाई होती. कशी टंचाई होती म्हणजे आम्ही दिवसाला 2 खेपा पाण्याचे आणायचो. आमच्या कपड्याला पाणी नसं भेटत, काय नसं. आणि असं असं आम्ही कधी 2 दिवसांनी 4 दिवसांनी साठवून कपडा आम्ही खाली नंदीवर जायचो. आणि 2-2 हांड्या 2-2 खेपा आणायचो, दिवसाला 2 खेपा. हां, रातभर जागायचो, दिवसभर शेतीचं काम व्हायचं करायचं. 2 खेपा पाणी आणायचं. रोपे आल्यास ही पाण्याची सोय झालेली आहे. टँकरने पाणी आम्हाला पुरवतो. माझे नाव तुळसा बाबू अवकेरकर. इथं ही आमची जागा आहे, आमची म्हणजे 7 पिढीची जागा आहे ही. आणि त्याच्यात आम्ही आज 25 वर्ष रोपे चालू झाल्यापासून आम्ही इथेच पार्किंग करतो. त्याच्यावर आमच्या घरातील माझ्या नवऱ्याला दिसत नाही. आम्ही त्याच्यावरच इथं आमचं उदरनिर्वाह, माझ्या फक्त मला मुलीच आहेत 5 जणी, त्याच्यावरच आम्ही उदरनिर्वाह आमचं काय पोट पाणी आहे त्याच्यावरच भागवतो. पण ही लोक आम्हाला अजिबात म्हणजे तिथं रिकामी गाडी पण नाही लावून देत. आमचा पेंडा आहे तो अजिबात रसून दिसून काहीच दिला नाही. येतात त्यांच्या 5-25 महिला येतात, आमच्यावर काही शिव्या गाळी मारहाण असे करतात. आणि आम्हाला अजिबात म्हणजे इथं काहीच करून नाही देत. आमचं घर मटेरियल टाकलेलं मटेरियल पण आमचं उचलून न्यायला केला त्यांनी. इथं म्हणजे आम्हाला उभं राहून काहीच करून नाही देत. सगळं त्यांचं बळजबरी चाललंय, त्यांच्या कुटुंबाचं सगळ्यांचं परिणाम झाले. म्हणजे आमचं इथं काहीच 1 रुपयाची उत्पन्नच नाही आम्हाला दुसरी कसली. त्याच्यावरच सगळं चालतं. रोपवे आहे म्हणूनच आम्ही एवढी लोक कुटुंब जगते, त्या रोपवेमुळेच जगते. आता इथं काय दुसरा उदरनिर्वाहच कसलाच नाही. माझं नाव श्वेता संतोष अवकेरकर आहे. माझं लग्न 2000ला झालं. त्या टायमाला मी आले तेव्हा मला इथे गाडी नव्हती यायला की काय नव्हतं, कवट्यांबेशी चालत जायला लागायचं. रोपे आल्यापासून एवढी सुधारणा झाली आहे की इथे 24 तास गाड्या येतात. गोरगरीब टाक विकते, दुकान वगैरे टाकून झोपडपट्ट्यापासून म्हणजे अशी लाकडी घरं होतं, तिथून बिल्डिंग घ्यायला लागलेत. म्हणजे रोपेच्या जेव्हा लोक चांगली कमाई करू लागलेत, अगदी चांगलं शिक्षण खाणं पिणं करू लागलेत. रोपेची गरज आहे गावाला. जर राहिला तर अजून चांगली सुधारणा होईल, मुलं शिकतील, भरपूर काय आहेत. आम्ही पण हॉटेल वगैरे बांधलंय, कर्ज वगैरे काढून सर्व केलंय. आणि आता लॉकडाऊन, रोपे बंद आहे त्याच्यामुळं बँकवाले सगळे घरी येतात मागायला. कर्ज भरपूर झाले आहे. मुंबई सोडून आम्ही इकडे राहायला आलोय, तर खूप त्रास होतो रोपे बंद असल्यामुळे. आणि रोजची दादागिरी हे ते भरपूर वाढले. माझं नाव राम अवकेरकर. या ठिकाणी मी रोपवे कर्मचारी म्हणून काम करतोय. साहेब, खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही आज शिकून सुद्धा बेरोजगार म्हणून जातो. पण या ठिकाणी 1992ला रोपवे प्रकल्प आला, त्यामुळं आम्हाला खरोखर असं वाटलं की आमचं एक काहीतरी इथे होईल असं वाटलं होतं. पण भविष्यात खरोखर या ठिकाणी आम्हाला
आम्ही शिक्षण घेऊन या ठिकाणी आम्हाला उदरनिर्वाह आणि आम्हाला नोकरीची व्यवस्था मिळाली. या 1996ला रुपये चालू झाला त्यावेळी आमच्या गावाची फार वाईट परिस्थिती होती. या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था नव्हती, लाईटची व्यवस्था नव्हती, रस्त्याची व्यवस्था नव्हती. पण रोपवे आल्यानंतर आम्हाला सगळ्या सुविधा मिळाल्या या ठिकाणी. शिवाय शाळेसाठी जोगसाहेबांनी मदत केली. आणि ह्या आता कोविडच्या पिरियडमध्ये आम्हाला रोपवे बंद होता तरीसुद्धा जोगसाहेबांनी आम्हाला पूर्ण पगार देऊन आमचे घर चालू ठेवलं. आम्ही शिवाय आमच्या आजूबाजूच्या लोकांनी बँकेची लोन वगैरे घेतली होती, आम्ही कर्मचाऱ्यांनी पण लोन घेतली होती. पण त्यामुळं आम्हाला ते शक्य झालं की बाबा घरी बसून सुद्धा आम्हाला बँकेची कर्ज भरता आली. हा रोपवे बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना उपासमारीची वेळ आलेली. कारण प्रत्येकाने या रोपवेच्या जीवावरतीच प्रत्येकाने बँकेतून लोन काढले होते की आलेल्या पर्यटकांची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी लोन वगैरे घेतलेले. आज रोपवे चालू झाल्यानंतर सगळ्यांना आनंदाचं वातावरण पसरलं आहे त्यामध्ये. त्यामुळे मी एवढंच म्हणतो की भविष्यात पण असंच रोपवे चालू राहावा, कुठलाही व्यत्यय येऊ नये, आमच्या आभार इथल्या लोकांवरती उपासमारीची वेळ येऊ नये हीच आमची विनंती राहणार आहे. मी राजेंद्र गायकवाड, रायगड रोपवे कंपनीमध्ये गेली 15 वर्ष रायगड किल्ला मार्गदर्शनाचं काम करतो. जगाला ज्या ह्या महामारीने त्रस्त केलेलं होतं कोरोना, या काळामध्ये जो लॉकडाऊन झाला, या लॉकडाऊनमध्ये आम्हालाही कंपनीने घरी बसवलं असताना देखील कंपनी आम्हाला वेळेवर महिन्याला आमचा पेमेंट देत होती. याशिवाय आता दिवाळीचा बोनसही कंपनीने आम्हाला दिला आणि आमचं कुटुंब लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या चुली कुठल्या प्रकारच्या बंद पडू दिल्या नाहीत आणि आम्ही आत्तापर्यंत कंपनीने आम्हाला पगार देऊन आमच्या कुटुंबाच्या चुली पेटत्या ठेवल्यात आणि दिवाळीही आमच्या आनंदाची आणि भरभराटीची केली. आम्हाला बोनसही कंपनीने दिले. गावाचं नाव विजापूर खेत्री. बरं. रोपे बंद झाली तर तुमची काय परिणाम होईल धंद्यावर? काय नाही, अजून चालूच नाही. हो ना. हो. बर. बंद होत आले आम्हाला हे कुरुड आल्यापासून आम्हाला काही आम्हाला शेती नाही, भाती नाही, सर्व नाही. आम्ही काय बसून खायचं. मग ह्या लॉकडाऊनमुळे आणि रोपे जर बंद झाल्यामुळे तुमच्या धंद्यावर काय परिणाम झालाय? म्हणजे माणूस येत नाही ना आणि कोण हे झालं नाही. 15 दिवस झाले चालू झाले ते माणूस येते इथे, बंदच होत धंदे.